नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे। एकूण 5 प्रश्न आहेत। येथे आपल्याला सॉल्व दी फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, परंतु ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत। इक्वेशन सॉल्व करायचे आहेत म्हणजे या इक्वेशनमधील एक्स आणि वायचे सोल्युशन म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। पहा, हे इक्वेशन लिनियर असल्यामुळे या दोन इक्वेशनचे आपल्याला ग्राफमध्ये दोन लाईन मिळतील आणि त्या दोन लाईन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे काय असेल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असतील। सोडूया। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत। या प्रकारचे प्रॉब्लेम आपण 9वीच्या वर्गात सॉल्व केलेले आहेत। पहा, हे दोन इक्वेशन्स आहेत। यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आणि एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊन त्याप्रमाणे वायच्या व्हॅल्यू करायच्यात आणि नंतर आपल्याला टेबल तयार करायचा आहे। पहा, हे इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे। समजा हे दोन इक्वेशनचे आपण दोन असे पार्ट करू। आता यावरून आपण वायची व्हॅल्यू काढू। पहा, या साईडला फक्त आपल्याला 3y राहू द्यायचं आहे आणि एक्सच्या टर्म या साईडला पास करू म्हणजे 12 हे -2x होतील। बरोबर आहे। आपल्याला फक्त y पाहिजे म्हणून आपण काय करू, हे 3 या साईडला पास करू। येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इकडे डिव्हिजनमध्ये येतील। देअरफॉर y = 12 - 2x/3 होईल। बरोबर आहे। ही व्हॅल्यू yची आली। पहा, या इक्वेशनवरून आपण yची व्हॅल्यू काढलेली आहे। आपल्याला या इक्वेशनची लाईन काढायची आहे, त्यामुळे आपल्याला 3 पॉईंट तरी काढणे आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला एक्सच्या 3 व्हॅल्यू आणि वायच्या 3 व्हॅल्यू काढायच्या आहेत। पहा, आपण जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, व्हेन x = 0, देन y = काय होईल, येथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू आपण, तर वायची व्हॅल्यू काय होईल, 12 - 2 × 0, येथे ब्रॅकेट करतो म्हणजे 2 × 0 आणि /3। पहा, हे काय होईल, देअरफॉर y = 12 हे 0 होतील। बरोबर आहे। आणि /3 म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, 12/3 म्हणजे 4। पहा, एक्सची व्हॅल्यू आपण जर 0 घेतली तर वायची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे। म्हणजे हा एक पॉईंट मिळाला आपल्याला। बरोबर आहे। येथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू अशी घ्यायची की या न्यूमरेटरमध्ये जी संख्या येईल त्या संख्येला 3 ने डिवाईड करता आलं पाहिजे। पहा, येथे 1 जर व्हॅल्यू घेतली आपण तर एक्सची व्हॅल्यू जर येथे आपण 1 घेतली तर काय होईल, हे 2 होतील आणि 12 - 2 म्हणजे 10 होतील। 10/3 म्हणजे राऊंड फिगर येत नाही, पॉईंटमध्ये आन्सर येईल। ते पण चालते, परंतु आपल्याला ग्राफवर दाखवता येणार नाही, त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची नाही, आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेऊन पाहू। 2 × 2 4 होतील म्हणजे 12 - 4 म्हणजे 8/3, हा पण राऊंड फिगर येणार नाही। एक्सची व्हॅल्यू 3 घेतली आपण तर काय होईल, हे 6 होतील म्हणजे 12 - 6 म्हणजे आन्सर काय येईल, 6 येईल आणि 6ला 3 ने डिवाईड करता येईल म्हणजे राऊंड फिगर येईल। बरोबर आहे आन्सर। म्हणून आपण एक्सची व्हॅल्यू आता येथे किती घेणार, आपण एक्सची व्हॅल्यू 3 घेऊ। व्हेन x = 3, पहा एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर देन वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, येथे 3 पुट केला आपण तर 12 पहा हे 12 - 2 × 3 होईल। बरोबर आहे। एक्सच्या ऐवजी 3 पुट केला आणि /3, देअरफॉर y = हे 12 - हे 6 होतील। 2 × 3 म्हणजे 6 आणि /3 म्हणजे काय होईल, हे 6/3 म्हणजे काय होईल, एक्सची व्हॅल्यू 2 मिळेल। 6ला 3 ने डिवाईड केलं 2 आले। बरोबर आहे। म्हणजे आपल्याला पॉईंट कोणता मिळतो आहे, एक्सची व्हॅल्यू जर आपण 3 घेतली तर वायची व्हॅल्यू काय येते, 2 येते। पहा, हा एक पॉईंट मिळाला आपल्याला, हा एक पॉईंट मिळाला। पहा, 2 पॉईंट मिळाले। कमीत कमी 3 तरी पॉईंट आवश्यक आहेत। 4 काढले तरी चालेल, परंतु 3 काढणं आवश्यक आहे। तिसरा पॉईंट काढू आपण। व्हेन x = आता आपण 4 घेऊन चालेल का, पहा एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर येथे 8 होतील। 12 - 8 म्हणजे काय होईल, 4/3 राऊंड फिगर येत नाही। 5 घेतले तर चालेल का, नाही। मग आता आपण काय घेऊ, एक्सची व्हॅल्यू -3 घेऊ। एकदा 3 घेतली, एकदा -3 घेऊ आपण। एक्सची व्हॅल्यू -3 घेतली तर काय होईल, पहा -3 घेतली तर हे प्लस म्हणजे 6 होतील म्हणजे राऊंड फिगर येईल। बरोबर आहे। देन y = काय होईल, 12 - 2 आणि x ऐवजी -3 आणि /3। बरोबर आहे। पहा, हे काय होईल, 12 प्लस होईल आणि 2 ×
6 आणि अपॉन हे 3 म्हणजे हे काय होतील 18 होतील आणि अपॉन 3 18 अपॉन 3 म्हणजे काय होईल 6 होईल बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पॉईंट कोणता मिळेल एक्सची व्हॅल्यू जर -3 घेतली आपण तर वायची व्हॅल्यू 6 येते. पहा हे 3 पॉईंट काढले 3 पॉईंट काढले तरी चालेल आपल्याला. पहा आपण आता एक टेबल करणार असा याप्रमाणे एक टेबल करायचं आपल्याला. तुम्ही चौथाही पॉईंट काढू शकता किंवा कमीत कमी 3 काढणं तरी आवश्यक आहे. पहा इथे एक्सची व्हॅल्यू घेणार, इथे वायची व्हॅल्यू आणि येथे आपण एक्स कॉमा वाय म्हणजे पॉईंटचे कोऑर्डिनेट 3 व्हॅल्यू काढलेले आहेत आपण. पहा एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची 4 आहे, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची 4 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 कॉमा वायची व्हॅल्यू 4. एक्सची व्हॅल्यू 3 घेतली तर वायची 2 आहे, एक्सची 3 वायची 2 3 कॉमा 2 बरोबर आहे. तिसरा पॉईंट -3 6 -3 6 म्हणजे -3 आणि 6. हा टेबल आपण पहिल्या इक्वेशनसाठी तयार केलेला आहे. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी याप्रमाणे आपल्याला टेबल तयार करायचं आहे. आता या दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण टेबल तयार करू आणि नंतर मग ग्राफ पेपरवर पॉईंट प्लॉट करायचे आहेत. पहा प्रथम आपल्याला काय करायचं आहे वायची व्हॅल्यू काढायची. या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू काय येईल पहा हा एक्स या साईडला पास करू आपण तर 1 - एक्स होईल बरोबर आहे. फक्त वाय पाहिजे मायनस नको म्हणून मायनसने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं आपण तर या साईडला वाय होईल, या साईडलाही मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला फक्त वाय पाहिजे त्यामुळे मायनस साईनने दोन्ही साईडला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. इकडे मल्टिप्लाय केल्यामुळे हा मायनस साईन निघून जाईल, परंतु इकडे 2 टर्म असल्यामुळे आपण ब्रॅकेट करून मायनस साईनने मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे याला आपल्याला असंही लिहिता येईल वाय इक्वल टू पहा मायनस मायनस एक्स प्लस होईल बरोबर आहे आणि -1 असं लिहिलं आपण म्हणजे वायची व्हॅल्यू अशी लिहिलेली आहे आपण. पहा आता वायची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली बरोबर आहे. आता एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊ आणि वायच्या त्याप्रमाणे आपण काढू. पहा जर आपण व्हेन एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली देन वायची व्हॅल्यू काय मिळेल पहा एक्स -1 एक्सची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची 0 - 1 म्हणजे वायची व्हॅल्यू काय मिळेल -1 म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू -1 हा एक पॉईंट मिळाला. आता व्हेन एक्स इक्वल टू आता 1 घेऊ आपण. पहा एक्सची व्हॅल्यू 1 घेतली आपण तर येथे पुट करू आपण 1 देन वाय इक्वल टू काय होईल एक्स -1 एक्सची व्हॅल्यू 1 घ्यायची -1 म्हणजे वायची व्हॅल्यू 0 मिळेल बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आपल्याला एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू 0 हा एक पॉईंट मिळाला आपल्याला, हा एक पॉईंट मिळाला बरोबर आहे. आता व्हेन एक्स इक्वल टू 2 घेऊ आपण देन जर आपण एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर वायची व्हॅल्यू काय होईल 2 - 1 बरोबर आहे. 2 - 1 म्हणजे काय 1 म्हणजे पॉईंट कोणता मिळेल एक्सची व्हॅल्यू 2 कॉमा वायची व्हॅल्यू 1. 3 पॉईंट काढले आपण चालेल, चौथा पॉईंट काढला तरी चालेल, तुम्ही नाही काढला तरी चालेल, कमीत कमी 3 पॉईंट आवश्यक आहेत. पहा एक्स कॉमा वाय. आता पहिला पॉईंट आपण 0 आणि -1 घेतलेला आहे बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 0 तर वायची -1 आली म्हणजे पॉईंटचे कोऑर्डिनेट 0 - 1 0 कॉमा -1 बरोबर आहे. दुसरा पॉईंट 1 0 आहे 1 0 1 कॉमा 0. तिसरा पॉईंट 2 1 आहे 2 1 आधी एक्सचा लिहायचा नंतर वायचा लिहायचा ब्रॅकेटमध्ये आधी एक्सचा लिहायचा नंतर वायचा लिहायचा. पहा याप्रमाणे आपले 2 टेबल तयार झालेले आहेत. आता हे 3 पॉईंट आपण काढलेले आहेत ते आता आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू. येथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी प्लॉट केलेले आहेत, तुम्हाला ग्राफ पेपरवर प्लॉट करता येतील. येथे स्केल पण लिहिलेला आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट दोन्ही ॲक्सिसवर ऑन बोथ ॲक्सिस. स्केल पण लिहिणं आवश्यक आहे, नाही लिहिलं तर अर्धा मार्क कॅन्सल होतो. पहा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी प्लॉट करून घेतलेले आहेत. आता आपण पॉईंट प्लॉट करू.
पहा एक्सचा 0 असताना वायचा किती आहे 4 आहे. पहा एक्सचा 0 तर वायचा 4 म्हणजे +4 म्हणजे हाच पॉईंट येईल. मी पेनाने करतोय, तुम्हाला पेन्सिलने करायचं आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा. हा पॉईंट प्लॉट केला आपण. आता एक्सचा 3 असताना वायचा 2 आहे. पहा एक्सचा 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवर +3 तर वायचा किती पाहिजे 2 पाहिजे प्लस म्हणजे असं आपण 90मध्ये मॅच करणार. हा पॉईंट येईल बरोबर आहे. पहा नंतर एक्सचा -3 असताना वायचा 6 आहे. एक्स ॲक्सिसवरील -3 हा पॉईंट आहे. तर वायचा किती पाहिजे त्यावेळेस 6 पाहिजे +6 -3 आणि +6 म्हणजे हा पॉईंट येईल बरोबर आहे. पहा तिन्ही पॉईंट आपले एका लाईनमध्ये आलेले आहेत का? आलेले असतील तरच आपण कॅल्क्युलेशन केलेलं बरोबर आहे, नाहीतर कोणता तरी पॉईंट आपला चुकलेला आहे. पहा हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर येतात, त्यामुळे आपण काढलेले पॉईंट बरोबर आहेत. पहा अशी लाईन काढून घ्यायची आपल्याला. ह्या एका इक्वेशनची आपण ही लाईन काढलेली आहे. ह्या कोणत्या इक्वेशनची लाईन काढलेली आहे? एका इक्वेशनची आपण लाईन काढलेली आहे. ते कोणतं इक्वेशन आहे येथे लिहून घेऊ आपण. 2x + 3y = 12. आता दुसरी लाईन काढण्यासाठी हा टेबल आपल्याला वापरायचा आहे. पहा एक्सची 0 असताना वायची -1 आहे बरोबर आहे. एक्सची 0 आणि वायची -1 वाय ॲक्सिसवरील -1 पहा म्हणजे हा पॉईंट येईल बरोबर आहे. हा पॉईंट काढला आपण. एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची 0, एक्सची 1 तर वायची 0 म्हणजे हाच पॉईंट येईल बरोबर आहे. एक्सची 1 आणि वायची 0 म्हणजे हाच पॉईंट येईल. नंतर एक्सची व्हॅल्यू 2 आहे तर वायची 1 आहे. एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर वायची व्हॅल्यू 1. पहा एक्सची व्हॅल्यू 2 वायची व्हॅल्यू 1 हा पॉईंट येईल. असं 90मध्ये आपल्याला क्रॉस मॅच करायचं आहे. पहा हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, आपण जॉईन करून घेऊ. लकीली हा पण पॉईंट याच लाईनवर येतो आहे, पहिल्या लाईनचा. आला तरी काही प्रॉब्लेम नाही. पहा ही लाईन काढून घेतली आपण. लाईनला ॲरोने इंडिकेट करायचं आहे. पहा या 2 लाईन काढल्या आपण. ही कोणती लाईन आहे? x - y = 1 दुसऱ्या इक्वेशनची लाईन आहे. या 2 लाईन कोणत्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत? ही लाईन आणि ही लाईन, या दोन्ही लाईनी या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदलेल्या आहेत बरोबर आहे. हा जो पॉईंट आहे तेच आपलं सोल्युशन आहे. म्हणजे हा पॉईंट एक्स कोऑर्डिनेट किती आहे 3 आहे बरोबर आहे आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे 2 आहे. म्हणजे आपला आन्सर काय येईल? x = 3 y = 2. पहा नंतर आपण येथे असं लिहिणार, दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x = 3 y = 2. पहा पुढचा प्रश्न सॉल्व करू. प्रथम आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू काय मिळेल ती काढून घेऊ. पहा म्हणजे -3y राहतील तर या साईडला x मायनसमध्ये जाईल बरोबर आहे. आपल्याला दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 3y होतील प्लस. तर इकडे काय होईल? मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे x प्लस होईल आणि 1 मायनस होईल बरोबर आहे. आपल्याला फक्त y पाहिजे. yची व्हॅल्यू काय मिळेल? x - 1/3 मिळेल बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपण एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेऊन वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहा एक्सची व्हॅल्यू घेऊ आपण. व्हेन पहा येथे डिनॉमिनेटरमध्ये 3 असल्यामुळे आपल्याला एक्सची व्हॅल्यू अशी घ्यायची की अंशामध्ये आपल्याला जी संख्या येईल त्या संख्येला 3ने डिवाईड केल्यानंतर येणारं आन्सर राऊंड फिगर आलं पाहिजे. पॉईंटमध्ये आन्सर आलं तर आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवायला प्रॉब्लेम येईल. त्यासाठी आपण राऊंड फिगर येईल याप्रमाणे एक्सची संख्या घेणार आहोत. एक्सची संख्या जर आपण येथे 4 घेतली तर काय होईल? एक्सची व्हॅल्यू जर आपण 4 घेतली तर 4 - 1 म्हणजे 3 होतील आणि 3/3 म्हणजे 1 म्हणजे येणारा आन्सर आपलं राऊंड फिगर येईल बरोबर आहे. म्हणजे 1 आपल्याला ग्राफ पेपरवर दाखवता येईल. एक्सची व्हॅल्यू 4 घेऊ. देन वायची व्हॅल्यू काय होईल मग? एक्सची व्हॅल्यू 4 घेतल्यामुळे 4 - 1/3 बरोबर आहे. येथे 4 पुट केला. 4 - 1/3 4 - 1 म्हणजे 3 येतील
आणि 3/3 म्हणजे 1. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे आपल्याला? एक्सची व्हॅल्यू 4 घेतली, म्हणजे पॉईंट कसा मिळेल आपल्याला? एक्सची व्हॅल्यू 4 घेतली तर वायची व्हॅल्यू 1 मिळेल, बरोबर आहे. हा एक पॉईंट मिळाला आपल्याला. आता दुसरा पॉईंट काढू आपण. पहा, एक्सची व्हॅल्यू आपण -2 घेऊ, म्हणजे -2 आणि -1 म्हणजे -3 होईल, बरोबर आहे. -3/3 करता येईल आपल्याला. म्हणजे एक्सची व्हॅल्यू व्हेन x इक्वल टू -2 जर व्हॅल्यू घेतली तर देन y इक्वल टू काय मिळेल? -2 -1 एक्सची व्हॅल्यू -2 पुट करायची अपॉन 3, बरोबर आहे. हे -3 होतील अपॉन 3 म्हणजे आन्सर काय येईल? -1 येईल, बरोबर आहे. -1 म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे? एक्सची व्हॅल्यू -2 घेतली तर वायची व्हॅल्यू -1 येते. हा एक पॉईंट मिळाला आपल्याला. अजून एक पॉईंट काढू आपण. व्हेन पहा, एक्सची व्हॅल्यू 1 घेतली आपण, +1 -1 म्हणजे 0 होईल, बरोबर आहे. 0/3 म्हणजे काय होईल? 0 होईल. व्हेन x इक्वल टू 1 देन y इक्वल टू 1 - 1/3 बरोबर 0/3 म्हणजे आन्सर काय मिळेल? 0, बरोबर आहे. पहा, छेदामध्ये 0 नाही आला पाहिजे, अंशामध्ये 0 आलाच चालतो. अंशामध्ये 0 असेल तर आन्सर 0 येते, परंतु छेदामध्ये 0 असेल तर ती इन्फिनिटी असते. पहा, म्हणजे आपला पॉईंट कोणता मिळतो आहे? 1 आणि 0, बरोबर आहे. 3 पॉईंट काढले आपण. आता ही लाईन काढू शकतो आपण, किंवा चौथा पॉईंटही तुम्हाला काढता येईल. प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्ही 4 पॉईंटने काढत जा. पहा, आता आपण येथे टेबल तयार करू. पहा, एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, x, y. पहिला पॉईंट कोणता आला आपला? 4 1चा आला आहे. एक्सची व्हॅल्यू 4, वायची 1, तर पॉईंट होईल आपला 4 1. नंतर -2 -1 -2 -1 -2 -1. नंतर 1 0 1 0 1 आणि 0. एक्सचा आधी लिहायचा, वायचा नंतर लिहायचा. आता पहिल्या इक्वेशनसाठी आपण टेबल तयार केलेला आहे. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी आपण टेबल तयार करू. प्रथम आपल्याला काय पाहिजे? या साईडला फक्त y ठेवायचा आहे, बाकी सर्व टर्म या साईडला न्यायच्यात. साईन -2y राहील, बरोबर आहे. ही टर्म -2y आहे, अशीच राहू देऊ. हे 3x या साईडला जातील, -3x होतील, बरोबर आहे. म्हणजे -3x आणि हे 4 या साईडला गेले तर -4 होतील. पहा, हे मायनस साईन कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस साईन कॅन्सल होईल. तर काय होईल? 2y, म्हणजे ब्रॅकेटला मायनस साईनने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर आहे. 3x - 4 म्हणजे 2yची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते? पहा, -+3x होतील आणि -+4 होतील, बरोबर आहे. आपल्याला फक्त y पाहिजे, म्हणून y इक्वल टू काय होईल? 3x + 4 अपॉन हे 2 डिव्हिजनमध्ये येतील. याप्रमाणे वायची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. आता यावरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्यात, त्याप्रमाणे वायच्या काढायच्यात. व्हेन अंशातील कॅल्क्युलेशन हे 2ने डिवाइड असलं पाहिजे. त्यासाठी एक्सची व्हॅल्यू कोणती घ्यायची ते आपण आता ठरवू. पहा, एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली तर ही टर्म 0 होईल. 4ला 2ने डिवाइड करता येईल. मग व्हेन x इक्वल टू 0 देन y इक्वल टू काय होईल? 3 × 0 + 4/2. पहा, म्हणजे हे 0 होतील, 4/2, बरोबर आहे. आन्सर येईल 2. 4ला 2ने डिवाइड केल्यावर आन्सर येईल 2. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे? x0 y2. हा एक पॉईंट मिळाला. आता व्हेन एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली तर हे काय होईल? 1 × 3 म्हणजे 3 होतील, +4 म्हणजे 7/2 होईल, बरोबर आहे. 7/2 म्हणजे काय येईल? त्याचे हाफ केले 7चे तर 3.5 येईल. परंतु 3.5 हा पॉईंट आपल्याला ग्राफवर दाखवता येईल, बरोबर आहे. कारण 3 आणि 4मधला सेंटर पॉईंट आहे. म्हणजे आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तरी चालेल. फक्त 3.25 37 असे वेगळे नंबर नाही आले पाहिजे, फक्त हाफ आला तर चालेल. 3.5 म्हणून आपण एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ. व्हेन x इक्वल टू 1 देन y इक्वल टू काय होईल? 3 × 1 म्हणजे 3 होईल, बरोबर आहे. 3 × 1
+4/2 पाय 3 + 4 म्हणजे 7/2 म्हणजे काय येईल 3.5 येईल बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे 1 आणि 3.5. आता एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेऊ. देन y = 3 × 2 + 4/2 बरोबर आहे. 6 + 4 10 होतील आणि /2 म्हणजे आन्सर येईल 5 बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे 2, 5. आता हे 3 पॉईंट काढले आपण टेबल तयार करू. याप्रमाणे टेबल तयार करायचं आहे. x y x, y. पहिला पॉईंट 0, 2 आहे 0, 2. इथे काय लिहिणार 0, 2. दुसरा पॉईंट 1 आणि 3.5 आहे 1 आणि 3.5 तर 1, 3.5. तिसरा पॉईंट 2, 5 आहे 2, 5 म्हणजे 2, 5. या दोन लाईनचे 2 टेबल आपण तयार केले. आता हे पॉईंट आपल्याला ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे आहेत. त्याप्रमाणे मी x ॲक्सिस y ॲक्सिस काढून घेतलेला आहे. स्केल पण लिहिलेला आहे. आता मी काळ्या पेनाचा वापर करतो आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे. x 4 असताना yची व्हॅल्यू 1 आहे. xची व्हॅल्यू 4 असताना yची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे हा पॉईंट आहे बरोबर आहे. yची व्हॅल्यू 1 आहे. नंतर xची व्हॅल्यू -2 आहे yची -1 आहे. पहा x लाईनवरील -2 ही व्हॅल्यू तर y वरील -1 म्हणजे दोघांचा आपण असं 90 अँगल मॅच केला तर हा पॉईंट येईल बरोबर आहे. पहा एक्सची व्हॅल्यू 1 तर yची 0. एक्सची 1 पाहिजे yची 0 म्हणजे पॉईंट हा येईल बरोबर आहे. हा येणार नाही कारण या ठिकाणी एक्सची 0 आणि yची 0 येते. पहा एक्सची व्हॅल्यू 1 पाहिजे परंतु yची 0 म्हणजे हा पॉईंट येईल. पहा 3 पॉईंट काढले आपण जॉईन करून घेऊ. जर तिन्ही पॉईंट कोलिनियर असतील एकाच लाईनवर असतील तर आपण काढलेले पॉईंट बरोबर आहेत. या तीनही पॉईंटमधून लाईन पास होत आहे म्हणजे काढलेले पॉईंट आपले बरोबर आहेत. याप्रमाणे लाईन येणार आहे. तुम्ही कोणतेही पॉईंट घेतले तरी लाईन याप्रमाणेच येणार आहे. x - 3y = 1 पहिलं इक्वेशन बरोबर आहे. आता आपण दुसरी लाईन काढू. 0 आणि 2 एक्सचा 0 पाहिजे yचा 2 पाहिजे +2 म्हणजे हा पॉईंट येईल बरोबर आहे. नंतर एक्सचा 1 पाहिजे yचा 3.5. एक्सचा 1 आहे तर yचा 3.5. 3 येथे आहे 4 येथे आहे सेंटर पॉईंट हा असेल 3.5 बरोबर आहे. नंतर एक्सचा 2 आहे yचा 5 आहे. एक्सचा 2 घेतला तर yचा 5 आहे म्हणजे हा पॉईंट. तीनही पॉईंट लाईनमध्ये आहेत. लाईन काढून घेऊ आपण. दुसरी लाईन काढताना याप्रमाणे काढायची की पहिल्या लाईनला ती टच झाली पाहिजे इंटरसेक्ट झाली पाहिजे तरच आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. पहा लकीली या पॉईंटमधून पास झालेले आहे बरोबर आहे. या दोनही लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. ही एक लाईन आणि ही एक लाईन दोन्ही लाईन या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात. त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहे एक्सचा किती आहे पहा हे -2 आहे बरोबर आहे. yचा किती आहे -1 आहे. -2 -1 या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत -2 -1 म्हणजे आपलं सोल्युशन काय आलेलं आहे पहा इथे लाईनला इक्वेशनचं नाव पण द्यायचं आहे 3x - 2y + 4 = 0. नंतर आपण सोल्युशन काय लिहिणार x = -2 y = -1. The solution of given equations is x = -2 y = -1. नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न. दोन इक्वेशन्स आहेत. प्रथम y ची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. -6y = हे 5x या साईडला गेले -5x राहतील. हे 30 या साईडला गेले -30 होतील बरोबर आहे. -6y या साईडला राहिलेले आहेत. बाकी सर्व टर्म आपण या साईडला पास केल्या. येथे आपल्याला मायनस साईन नको आहे त्यामुळे मायनसने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 6y होतील. तर या दोन्ही टर्मला मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल तर हे प्लस होतील म्हणजे साईन चेंज होतील बरोबर आहे. आता आपल्याला या साईडला 6 नको आहे म्हणून आपण ट्रान्सफर करू
तर या साईडला 6 आल्यानंतर डिव्हिजनमध्ये येतील 5x + 30/6 ही व्हॅल्यू वायची मिळेल आपल्याला, बरोबर आहे. या इक्वेशनवरून वायची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे. यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्यात, अशा घ्यायच्यात की अंशामधील संख्येला 6ने डिवाईड करता आलं पाहिजे. व्हेन आता बेसिक माहिती सांगत नाही तुम्हाला, मी सर्व सांगितलेले आहे आता, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आता प्रत्येक वेळेस मी सांगणार नाही आहे, फक्त सॉल्व करणार आहे. व्हेन x = आता एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेऊ. व्हेन x = 0 देन y = काय होईल, येथे 0 पुट केला आपण तर 5 × 0 हे 0च होतील, प्लस हे 30/6. 30ला 6ने डिवाईड केलं, आन्सर मिळेल 5, बरोबर आहे. म्हणजे पॉईंट मिळतो आहे 0 आणि 5. 0, 5चा एक पॉईंट मिळाला आपल्याला. आता दुसरा पॉईंट काढू आपण. व्हेन x = आता आपण 6 घेऊ. y = 6 घेतल्यामुळे 6 × 5 म्हणजे 30 होतील, 30 + 30 म्हणजे 60 होतील, बरोबर आहे. म्हणजे 30 + 30/6 म्हणजे 60/6 म्हणजे काय येईल, 10 येतील, बरोबर आहे. 60/6 म्हणजे पॉईंट काय मिळेल, एक्सची 6 तर वायची 10. हा दुसरा पॉईंट मिळाला. तिसरा पॉईंट काढू आपण. व्हेन x = आता एक्सची व्हॅल्यू आपण -6 घेऊ. -6 घेतल्यामुळे वायची व्हॅल्यू काय मिळेल, देन y = -6 घेतल्यामुळे म्हणजे -30 होतील, बरोबर आहे. -30 आणि पहिले हे +30/6 म्हणजे काय होईल, हे कॅन्सल होतील. -30 + 30 म्हणजे 0/6 म्हणजे आन्सर मिळेल 0, बरोबर आहे. देअरफोर म्हणजे एक्सची व्हॅल्यू -6 घेतली तर वायची व्हॅल्यू 0 मिळते आपल्याला. हे 3 पॉईंट काढले आपण. यांचा टेबल तयार करून घेऊ. x y येथे पहिला पॉईंट 0,5चा आहे, पॉईंट 0,5चा आहे, येथे 0,5. दुसरा पॉईंट 6, 10 आहे, 6, 10. तिसरा पॉईंट -6, 0, -6,0. हा टेबल आपण पहिल्या इक्वेशनसाठी काढलेला आहे. आता दुसऱ्या इक्वेशनसाठी आपल्याला प्रथम वायची व्हॅल्यू काढायची. ही टर्म या साईडला राहू देऊ आपण, 4y. बाकी टर्म या साईडला पास करू. 5x या साईडला गेले तर -5x होतील, हे -20 या साईडला +20 होतील, बरोबर आहे. फक्त y पाहिजे. y = म्हणजे ही टर्म जरी आधी लिहिली असते आपण तरी चालले असते आपल्याला. म्हणजे 20 - 5x/4 होतील. x = 0 देन y = काय मिळेल, येथे 20 - 0 पुट केली व्हॅल्यू तर ही टर्म 0 होईल, बरोबर आहे. /4 म्हणजे 20/4 म्हणजे 5 मिळेल. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर वायची व्हॅल्यू 5 मिळते. म्हणजे हा एक पॉईंट झाला आपला. आता दुसरा पॉईंट. व्हेन x = 4 घेऊ आपण. म्हणजे काय होईल, 4 × 5 20 होतील, 20 - 20 0 होईल, 0/समथिंग 0/4 आहे म्हणजे काय, 0च. देन y = 20 - 20/4 म्हणजे 0/4 म्हणजे काय, 0. 0/समथिंग कोणतीही संख्या असो, 0/समथिंग म्हणजे काय, 0. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे, 4, 0. तिसरा पॉईंट काढू आपण. व्हेन x = आता एक्सची व्हॅल्यू -4 घेऊ आपण. +4 घेतली, आता -4 घेतली तर काय होईल, 20, परंतु हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे +20 होईल, बरोबर आहे. 20 + 20 म्हणजे 40 होतील. देन y = 20 + 20, कारण इथे -4 व्हॅल्यू पुट केली आपण एक्सची तर मायनस मायनस प्लस होतील हे म्हणजे +20, बरोबर आहे. आणि /4 म्हणजे 40/4 होईल म्हणजे आन्सर काय मिळेल, 10 मिळेल, बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे, एक्सची व्हॅल्यू -4 घेतली तर वायची 10 मिळते. हा एक पॉईंट. आता टेबल तयार करू आपण. 4 पॉईंट काढले तर अजून एक कॉलम आपला ॲड होईल. आपण 3च पॉईंट काढलेले आहेत, तुम्ही चौथाही काढू शकता. पहिला पॉईंट 0,5चा आहे,
0.0505. दुसरा पॉईंट 40 आहे, 4040. तिसरा पॉईंट -4 10 आहे, म्हणजे -4,10. आता हे पॉईंट आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू. पहा, एक्सची व्हॅल्यू 0 असताना वायची व्हॅल्यू 5 आहे. एक्सची 0 असताना वायची 5 आहे. पहिला पॉईंट, एक्सची व्हॅल्यू 0 आहे तर वायची 5 म्हणजे +5 हा पॉईंट येईल, बरोबर आहे. नंतर एक्सची व्हॅल्यू 6 तर वायची 10 आहे. एक्सची व्हॅल्यू 6 तर वायची व्हॅल्यू 10 आहे. पहा, मी 10पर्यंत ग्राफ काढलेला आहे कारण व्हॅल्यू माझी 10 आली होती, बरोबर आहे. हा पॉईंट येईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 6 आहे, वायची व्हॅल्यू 10 आहे. एक्सची व्हॅल्यू -6 तर वायची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे हाच पॉईंट येईल. पहा, वायची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो पॉईंट एक्सवर असतो आणि एक्सची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो. येथे वायची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे येणारा पॉईंट आपला एक्स ॲक्सिसवर आलेला आहे. जर येथे एक्सची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे येणारा पॉईंट आपला वाय ॲक्सिसवर आला होता, बरोबर आहे. 3 पॉईंट काढले, आपण जॉईंट करून घेऊ. पहा, हे तीनही पॉईंट आपल्याला एका लाईनमध्ये पास झाले तरच आपण काढलेले पॉईंट बरोबर आहेत, नाहीतर चुकलेले आहेत. मग पहा, इथून असे मॅच करतो आहे आपण. स्केल लहान पडते तरी मी ॲडजस्ट करतो आहे, पण पॉईंट आपले बरोबर आहेत. पहा, या 3 पॉईंटमधून लाईन पास केलेली आहे आपण. ते इक्वेशन कोणतं आहे लाईनचं येथे लिहून घेऊ. 5x - 6y + 30 = 0. पहा, स्केल पण लिहिलेला आहे, लाईनला इक्वेशनने इंडिकेट केलेलं आहे. तर आता दुसरी लाईन काढू आपण. दुसरी लाईन काढण्यासाठी पहिला पॉईंट आहे 0.5. एक्सची व्हॅल्यू 0, वायची 5. एक्सची 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असणार आहे, वाय ॲक्सिसवर. वायची 5 म्हणजे लकीली हाच पॉईंट आहे पहिला, बरोबर आहे. हा एक पॉईंट आपल्या दोन्ही लाईनमध्ये आलेला आहे. एक्सची व्हॅल्यू 4 तर वायची 0. एक्सची व्हॅल्यू 4 तर वायची 0. वायची 0 असल्यामुळे पॉईंट एक्स ॲक्सिसवरच आहे हा पॉईंट. एक्सची -4, वायची 10 आहे. पहा, एक्सची व्हॅल्यू -4 तर वायची व्हॅल्यू 10 आहे म्हणजे +10 हा पॉईंट येईल, बरोबर आहे. पहा, हा एक पॉईंट आहे आपला. नंतर हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. तिन्ही पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ. एका लाईनमध्ये पास झालेले आहेत. आपण काढलेली लाईन बरोबर आहे. ही लाईन कोणती आहे, 5x + 4y - 20 = 0. आता या दोन लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत. तो पॉईंट कोणता आहे, पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे. पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे आणि वायची व्हॅल्यू किती आहे, वाय ॲक्सिसवरील पॉईंट म्हणजे 5 आहे. इंटरसेक्शन पॉईंट वाय ॲक्सिसवर आलेला आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट 5 आहे. याचं सोल्युशन काय येईल, x = 0, y = 5. दी सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स इज x = 0, y = 5. नेक्स्ट पहा, हे दोन इक्वेशन आहे. आपल्याला दोन टेबल तयार करायचे आहेत. प्रथम वायची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. -y = 3x या साईडला गेले -3x होतील, हे +2 होतील, बरोबर आहे. फक्त -y या साईडला राहू दिले आपण, बाकी टर्म आपण या साईडला अपोजिट साईनने पास केलेले आहेत. पहा, हा मायनस साईन नको म्हणून मायनसने मल्टिप्लाय करू, परंतु दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे हे +y होतील. मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे या दोन्ही टर्मचे साईन चेंज होतील. हा +3x होईल, हा +2चा -2 होईल. पहा, वायची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला, बरोबर आहे, 3x - 2. आता व्हेन एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेऊ, देन y = वायच्या व्हॅल्यूमध्ये छेदामध्ये कोणती संख्या नसेल, /3, /2 असा, म्हणजे छेदामध्ये अंक नसेल तर एक्सच्या व्हॅल्यू 0, 1, 2 अशा घेतल्या तरी चालतात. एक्सची व्हॅल्यू 0 घेतली आपण तर वायची व्हॅल्यू यावरून काय मिळेल, पहा 3 × 0 0 होईल म्हणजे वायची व्हॅल्यू -2 मिळेल, बरोबर आहे.
म्हणजे पॉईंट कोणता मिळेल 0 -2. नंतर आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ आपण. वेन एक्स इक्वल टू 1 देन वाय इक्वल टू काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर 1 × 3 म्हणजे 3 होतील. 3मधून 2 गेले तर 1 राहील. बरोबर आहे. म्हणजे 1, 1 एक्सची व्हॅल्यू 1 वायची व्हॅल्यू 1च येते आपल्याला. आता व्हेन 0 घेतली 1 घेतली, आता 2 घेऊ. एक्स इक्वल टू 2. पहा एक्सची व्हॅल्यू 2 घेतल्यामुळे 2 × 3 म्हणजे 6 होतील. 6 - 2 म्हणजे 4 होतील. देन वाय इक्वल टू काय होईल 4 होईल. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता येईल 2, 4. पहा टेबल तयार करू. 3 पॉईंट काढलेले आहेत आपण. बरोबर आहे. आता आपण टेबल तयार करू. एक्स, वाय येथे कॉमा लिहायला विसरायचं नाही. पहा पहिला पॉईंट 0 - 2 आहे. 0 - 2 आधी एक्सचा लिहायचा नंतर वायचा लिहायचा. दुसरा पॉईंट 1, 1 आहे. 1, 1, 1, 1. तिसरा पॉईंट 2, 4 आहे. येथे 2, 4. आता दुसरी लाईनची आपण पॉईंट काढू. दुसऱ्या लाईनसाठी वायची व्हॅल्यू काय मिळेल, वाय इक्वल टू हे 2x या साईडला गेले तर मायनस होतील. -2x. बरोबर आहे. 8 - 2x. आता एक्सच्या व्हॅल्यू काढू आपण. वायची व्हॅल्यू ही मिळाली. व्हेन जर एक्सची व्हॅल्यू आपण 0 घेतली तर वायची व्हॅल्यू काय मिळेल. देन वाय इक्वल टू हे 0 घेतली एक्सची व्हॅल्यू तर ही टर्म कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 8 मिळेल आपल्याला. म्हणजे पॉईंट कोणता मिळतो आहे 0 आणि 8. आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ आपण. वेन एक्स इक्वल टू 1 देन वाय इक्वल टू 1 घेतली तर हे 2 होतील. 8 - 2 म्हणजे 6. बरोबर आहे. पॉईंट मिळेल 1, 6. व्हेन एक्स इक्वल टू आपण आता 3 घेऊ. 0 घेतला 1 घेतला 2 घेऊ आपण. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेतली आपण तर पॉईंट काय मिळेल. देन वाय इक्वल टू 2 × 2 4 होतील. 8 - 4 म्हणजे 4 मिळेल. म्हणजे पॉईंट तयार होईल आपला 2, 4. 3 पॉईंट मिळाले. आता आपण टेबल तयार करू. परीक्षेमध्ये वेळ असेल तर स्केल पट्टीने करा, वेळ नसेल तर असा रफ काढला तरी चालेल. एक्स, वाय. पहिला पॉईंट 0, 8. 0 आणि 8. येथे जो नंबर आपला मोठा आलेला आहे तेवढा मोठा नंबर आपल्याला ग्राफमध्ये दाखवावा लागेल. येथे 9पर्यंत घेतलेले आहेत कारण माझा नंबर 8 पण आलेला आहे. बरोबर आहे. दुसरा पॉईंट आहे 1, 6. हे 0, 8, 1, 6. तिसरा पॉईंट 2, 4 आहे. 2, 4. आता 2 टेबल आपण तयार केले. आता यांचा ग्राफ काढू आपण. ग्राफवर आता हे पॉईंट प्लॉट करायचे आपल्याला. पहिली लाईन काढण्यासाठी पहिला पॉईंट आहे एक्सचा 0 वायचा -2. एक्सचा 0 वायचा -2. एक्सचा 0 घेतला. एक्सचा 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असेल वाय ॲक्सिसवर तर -2 म्हणजे -2 म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर आहे. इथे आपण पॉईंटला असं गोल केलेलं आहे. 1, 1 एक्सचा 1 वायचा 1. एक्सचा 1 हा आहे तर वायचा 1 हा आहे. म्हणजे ही एक्सचा 2 वायचा 4. एक्सचा 2 घेतला तर वायचा +4 घ्यायचा आहे. म्हणजे हा पॉईंट येईल. आपले 3 पॉईंट हे एका लाईनवर आहेत. आपण लाईन जॉईन करून घेऊ. 3ही पॉईंट एकाच लाईनवर आले तर आपण काढलेले पॉईंट बरोबर आहेत. नाहीतर आपलं हे येथे पॉईंट काढताना कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे म्हणून समजून घ्यायचं. ही लाईन कोणती आहे, लाईनला आपण नावाने इंडिकेट करू. ही लाईन आहे 3x - y - 2 = 0. बरोबर आहे. आता दुसरी लाईन एक्सचा 0 वायचा 8 आहे. एक्सचा 0 आहे म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर पाहिजे. 8 येथे आहे. हा पॉईंट कोणता आहे x0 y8 हा पॉईंट. नंतर एक्सचा 1 वायचा 6. एक्सचा 1 वायचा 6 +6 आहे म्हणजे हा येईल. -6 असेल तर खाली आला असता. बरोबर आहे. हा पॉईंट. नंतर एक्सचा 2 वायचा 4. एक्सचा 2 वायचा 4 म्हणजे हाच पॉईंट येतो लकीली आपला.
पहा हे 2 पॉईंट आलेले आहेत आणि हा पण पॉईंट आहे. लकीली हा दोन्ही लाईनमध्ये आहे आणि तोच आपला इंटरसेक्शन पॉईंट होईल. बरोबर आहे. पहा दोन्ही लाईन एकमेकांना छेदल्या पाहिजेत. या पॉईंटमध्ये टच होतात. बरोबर आहे. हा पॉईंट कोणता आहे? पहा एक्सचा 2 आहे, वायचा किती आहे? 4 आहे. 2, 4 म्हणजे आपलं सोल्युशन काय आले? एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 4. ही लाईन आहे आपली 2x + y = 8. पहा इथे आपण आन्सर काय लिहिणार? दी सोल्युशन इज x = 2, y = 4. पाचवा प्रश्न, 2 इक्वेशन आहे. आपल्याला 2 टेबल तयार करायचे आहेत. पहा ही एक लाईन आहे, यावरून वायची व्हॅल्यू काढायची. y = तर हे 10 - 3x होतील. बरोबर आहे. 10 - 3x. आता यावरून आपण एक्सच्या व्हॅल्यू घेऊ. व्हेन x = 0. पहा इथे अपॉनमध्ये काही नाही आहे, त्यामुळे आपण छेदामध्ये काही नसल्यामुळे 0, 1, 2 असे सिरियलने व्हॅल्यू घेतल्या तरी चालेल. पहा एक्सची व्हॅल्यू 0 घेतली आपण, तर वायची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? y = 10. एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्यामुळे ही टर्म 0 होईल. 10 - 0 म्हणजे 10च मिळेल. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट मिळेल आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 घेतल्यावर वायची व्हॅल्यू 10 येते. बरोबर आहे. हा एक पॉईंट काढला. आता व्हेन x = 1 घेऊ आपण, देन y = काय होईल? एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, 10 - 3 होईल म्हणजे 7. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट मिळेल आपल्याला 1, 7. नंतर एक्सची व्हॅल्यू 2 घेऊ आपण. व्हेन x = 2 घेऊ, देन y = 2x व्हॅल्यू घेतली आपण, तर काय होईल? 6 होतील. 10 - 6 म्हणजे 4. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 4. हे 3 पॉईंट मिळाले. आपण टेबल तयार करू. याप्रमाणे टेबल तयार करता येईल आपल्याला. x, y. पहिला पॉईंट 0, 10 आहे. 0, 10. दुसरा पॉईंट 1, 7 आहे. 1, 7. तिसरा पॉईंट 2, 4 आहे. 2, 4. पहा आता यावरून आपण काय करू? आता इकडे वायची व्हॅल्यू काढू. -y = 2 - x होतील. बरोबर आहे. मायनस साईन नको आहे म्हणून मायनसने मल्टिप्लाय करू. एक्सला प्लस साईन होईल, 2ला मायनस साईन होईल. इकडे मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हा -x + x होईल, +2 - 2 होईल. बरोबर आहे. व्हेन x = 0, देन y = काय मिळेल? इथे 0 पुट केला आपण, तर वायची व्हॅल्यू -2 मिळेल. बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता मिळेल? 0, -2. हा एक पॉईंट झाला. आता एक्सची व्हॅल्यू 1 घेऊ आपण. व्हेन x = 1, देन y = काय मिळेल? एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली म्हणजे 1 - 2. 1 - 2 म्हणजे -1 मिळेल. म्हणजे पॉईंट मिळेल आपल्याला 1, -1. बरोबर आहे. आता व्हेन x = 2 घेऊ आपण. देन y = एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, 2 - 2 म्हणजे 0 होईल. वायची व्हॅल्यू काय मिळेल? 0. म्हणजे पॉईंट कोणता मिळतोय? 2, 0. टेबल तयार करायचं आपल्याला. x, y. पहिला पॉईंट 0, -2 आहे. 0, -2. 0, -2. दुसरा पॉईंट 1, -1. 1, -1. तिसरा पॉईंट 2 आणि 0 म्हणजे 2, 0. 0 आणि 10. एक्सचा 0 पाहिजे, तर वायचा 10. एक्सचा 0 आहे म्हणजे पॉईंट कुठे असेल? वाय ॲक्सिसवर. परंतु वाय किती आहे? +10 आहे. पहा हे 9 होतील आणि हे 10 होतील. बरोबर आहे. म्हणजे हा पॉईंट असणार आहे. हा पॉईंट आहे तो. एक्सचा 1 आहे, वायचा 7 आहे. एक्सचा 1 आहे, वायचा +7 आहे. म्हणजे हा पॉईंट. एक्सचा 2 आहे, वायचा 4 आहे. एक्सचा +2 आहे, तर वायचा +4 आहे.
म्हणजे हा पॉईंट. पहा 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, लाईन काढून घेऊ आपण. पहा येथे पाहायचं आपलं सर्वात मोठी रीडिंग कोणती आहे, 10ची आहे, वायची, बरोबर आहे. म्हणजे वाय आपला 10पर्यंत आपण हे नंबर लिहिलेले पाहिजेत आपले. 3x + y = 10 ही लाईन आहे. आता दुसरी लाईन काढू आपण. 0 आणि -2. एक्सचा 0 आहे म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर पाहिजे, परंतु -2 म्हणजे -2 हा पॉईंट आहे, बरोबर आहे. एक्सचा 0, वायचा -2. 1 आणि -1, एक्सचा 1, वायचा -1 म्हणजे हा पॉईंट येईल, कारण एक्सचा 1 आहे तर वायचा -1 आहे. एक्सचा 0 सॉरी एक्सचा 2, वायचा 0, एक्सचा 2 तर वायचा 0 म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर असेल. वायचा 0 आहे म्हणजे पॉईंट एक्स ॲक्सिसवर, परंतु लोकेशन काय आहे, 2 आहे म्हणजे हा पॉईंट. हे 3 पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. या 2 लाईन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत, बरोबर आहे. ही लाईन x - y = 2 आहे. या पॉईंटचं लोकेशन काय असेल, एक्सची व्हॅल्यू 3 येईल. पहा एक्सची व्हॅल्यू 3 आहे, वायची किती आहे, 1 आहे. म्हणजे सोल्युशन काय आपलं, x = 3, y = 1. या दोन इक्वेशनचं सोल्युशन काय आहे, x = 3, y = 1. म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू जर 3 आणि 1 पुट केली तर इक्वेशन हे सॅटिस्फाय होतात, दोन्ही साईड त्या इक्वल होतात. म्हणजे या एकाच व्हॅल्यूने हे दोन्ही पण इक्वेशन सॅटिस्फाय होतात. एक्सची व्हॅल्यू 3 आणि वायची व्हॅल्यू 1 या दोन्ही इक्वेशनमध्ये पुट केली आपण तर हे इक्वेशन सॅटिस्फाय होतात. पहा एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू, वायची व्हॅल्यू 1 पुट करू. 3 - 1 म्हणजे काय, 2च येईल, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 3 पुट करू, हे 9 होतील आणि वायची व्हॅल्यू +1 म्हणजे 10, बरोबर आहे. दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाय होतात या एकाच व्हॅल्यूने. इथे आन्सर लिहिणार आपण. The solution is x = 3, y = 1. पहा मित्रांनो, आपण 3च पॉईंट का घेतलेले आहेत, कारण आपल्याला माहीत आहे आपण 3 पॉईंट का घेतलेले आहेत. जर आपण 2 पॉईंट घेतले तरी पण आपण लाईन ड्रॉ करू शकतो, बरोबर आहे. कारण 2 पॉईंटमधून एकच लाईन पास होते. आपण 2 पॉईंट घेऊन लाईन जर ड्रॉ केली तर लाईन आपल्याला काढता येईल, परंतु ती लाईन काढलेली आपली बरोबर आहे की नाही हे समजण्यासाठी आपण काय करतो, त्या लाईनवरचे 3 पॉईंट आपण काढतो. 3 पॉईंट काढले तर आपली म्हणजे शक्यता कमी असते चुकण्याची. जर 2 काढले आणि त्यापैकी एक जरी पॉईंट चुकलेला असेल तर लाईन आपली चुकू शकते. त्यामुळे आपल्याला अंदाज येणार नाही 2ने आपली काढलेली लाईन बरोबर आहे का नाही. त्यामुळे 3 जर आपण पॉईंट घेतले आणि ते लाईनवर एकाच लाईनवर आले तर आपण काढलेली लाईन बरोबर आहे. जर 4 पॉईंट घेतले आपण आणि 4ही पॉईंट आपण एकाच लाईनवर आपल्याला मिळत असतील तर आपण काढलेली लाईन एकदम ॲक्युरेट असणार आहे, म्हणजे चुकणार नाही. जर 3 पॉईंट काढले तरी चालेल किंवा 4 पॉईंट काढले तरी चालेल, परंतु 2 पॉईंट काढून आपल्याला समजणार नाही. म्हणजे आन्सर येऊ शकते आपलं, परंतु चुकली का, आपण काढलेली लाईन बरोबर आहे की नाही हे समजण्यासाठी कमीत कमी 3 तरी पॉईंट काढणं आवश्यक आहे. 4 काढले तर अजून चांगलं. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.